नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण क्लास 7 च्या मुलांसाठी सर्कल हा लेसन घेऊन आलेलो आहे। आज लेक्चर नंबर 1 या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि सर्कलशी रिलेटेड असणारी बेसिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 7 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये लेसन वाइज प्लेलिस्ट बनवलेले आहेत आणि ते लिंक दिलेली आहे, तर ते तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन पहिल्यांदाच असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आणि काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला काही मॅथ्सशी रिलेटेड अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। तर मग बघूया आजचा प्रॅक्टिस सेट 42 या ठिकाणी आपण स्टार्ट करणार आहोत। ठीक आहे, त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे। आता बुक्स मध्ये आपल्याला एक टेबल दिलेला आहे आणि टेबल्स मध्ये काय दिलेले बघा, तर रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला डायमीटर आणि सर्कम्फरन्स काढायचे आहे। जर डायमीटरची दिली असेल तर रेडियस आणि सर्कम्फरन्स काढायची आहे, म्हणजे एक व्हॅल्यू दिलेली आहे आणि बाकीच्या दोन व्हॅल्यूज आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहेत। ठीक आहे, आता ह्यातला जो टेबल मधला फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये बघा रेडियस दिलेली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर। ठीक आहे, डायमीटर आणि सर्कम्फरन्स जे आहे ते आपल्याला काय करायचं या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे। म्हणजेच बघा आता डायमीटर ही काय असती तर रेडियसच्या काय असती डबल असती, बरोबर आहे। म्हणून काय करणार आहे आपण, डायमीटर जर काढायचं असेल तर लेट, आता फर्स्ट आपल्याला गिवन काय दिले तर रेडियस इज इक्वल्स टू किती दिलेले आहे 7 सेंटीमीटर, बरोबर आहे। बट डायमीटर इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 2 इंटू रेडियस। आता इथे डायमीटर 2 इंटू रेडियस किती आहे बघा 7, म्हणून किती आले 14 सेंटीमीटर, म्हणजे डायमीटर किती आली इथं 14 सेंटीमीटर आली, बरोबर आहे। अजून काय काढायला सांगितलेलं आहे आपल्याला, सर्कम्फरन्स काढायला सांगितलेलं आहे, म्हणजे सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू काय असणार आहे, दोन फॉर्म्युले या ठिकाणी यूज करू शकतो। जर रेडियस असेल तर 2 पाय आर हा फॉर्म्युला यूज करू शकतो आणि जर डायमीटर आपल्याला माहिती असेल तर पाय इंटू डी हा फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। ठीक आहे, म्हणजे बघा मी इथं जर 2 पाय आर असं घेतलं तर बघा 2 इंटू, आता पाय जे असतं त्या पायची व्हॅल्यू लक्षात ठेवा नेहमी 22/7 घ्यायची असती, म्हणून इथं आपण घेतले 22/7 इंटू आर किती दिलेलं आहे बघा इथं 7, आर म्हणजे रेडियस, म्हणून किती दिलेले 7। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार लागणार आहे आणि आडवा भागाकार जर तुम्हाला जमत नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। इथं बघा 7 ला 7 गेली, राहिले काय 2 इंटू 22, म्हणजेच सर्कम्फरन्स किती असणार आहे आपला 44, 22 टू जा 44 सेंटीमीटर। आता सर्कम्फरन्स लिहिताना आपण सेंटीमीटर मध्ये लिहितो, जर एरिया असता तर तो स्क्वेअर मध्ये लिहिला असता, पण इथं सर्कम्फरन्स असल्यामुळे त्यामुळे आपण काय करणार आहे सेंटीमीटरच राईट करणार आहे। हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। आता जाऊया सेकंड क्वेश्चन कडे। टेबल मधला सेकंड क्वेश्चन या ठिकाणी आपण बघतोय, त्यामध्ये आपल्याला बघा डायमीटर इज इक्वल्स टू 28 दिलेला आहे, रेडियस आपल्याला फाइंड करायची आणि त्याच पद्धतीने सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल पण या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत। म्हणजे आपल्याला फर्स्ट काय दिलेलं आहे बघा लेट, काय दिले तर डायमीटर दिलेली आहे, डायमीटर इज इक्वल्स टू 28, बरोबर आहे। आता रेडियस ही काय असती तर डायमीटरच्या हाफ असती, म्हणजे निम्मी असती, म्हणून त्याला काय करणार आपण d/2 हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहे। ठीक आहे, आता d किती आहे आपला तर 28/2, 2 ने डिवाइड केलं, परत एकदा आडवा भागाकार 2 1 जा 2 4 जा, म्हणजेच रेडियस किती आली या ठिकाणी बघा 14 सेंटीमीटर आलेली आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काढायचे आहे। काय असतो एकतर 2 पाय आर किंवा पाय डी घेऊ शकता तुम्ही, दोन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू शकता। तर तुम्हाला डायमीटर पण माहिती आहे आणि रेडियस पण माहिती आहे, त्यामुळे दोन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला या ठिकाणी यूज करता। जर समजा आता मगाशी आपण 2 पाय आरचा घेतला होता,
या ठिकाणी पायडीचा घेतला तर या ठिकाणी बघा 22/7 पायची व्हॅल्यू 30 राहणार आहे. डी किती आहे इथं 28 आहे म्हणून इथं 28 घेतला. इथं बघा 7 1 जा 7 4 जा, परत मल्टिप्लिकेशन केली 4 2 जा 8 4 2 जा 8 म्हणजे 88 आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा जर तुम्हाला गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला गुणाकार करणे, भागाकार करणे किंवा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याचे सगळे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत त्या प्लेलिस्ट मध्ये. त्यामुळे तीही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर मग चला पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊ. थर्ड क्वेश्चन आता बघतोय आपण आणि यामध्ये बघा सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल 616 सेंटीमीटर दिलेला आहे. रेडियस फाइंड करायचे आहे, डायमीटर या ठिकाणी आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणजे आपल्याला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला यूज करायला लागेल. त्याच्यावरून आपण काय करणार आहे, डायमीटर काढणार आहे आणि त्याच्यावरून परत काय करणार आहे, रेडियस काढणार आहे. किंवा सर्कम्फरन्सचा जर फॉर्म्युला यूज केला तर त्याच्यावरून रेडियस म्हणजे 2πr चा फॉर्म्युला यूज केला तर रेडियस मिळेल. पायडीचा फॉर्म्युला यूज केला तर काय मिळेल आपल्याला, डी फाइंड करता येईल. ठीक आहे. लेट सी इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे बघा 616 सेंटीमीटर. म्हणून सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काय असतं, इज इक्वल्स टू 2πr. ठीक आहे. इथं किती आहे आपले 616 म्हणून इथं लिहिले 616 इज इक्वल्स टू 2 इंटू 22/7 इंटू r. आता बघा हा जो 7 आहे तो या साईडला आल्यानंतर काय होणार आहे, मल्टिप्लाइडला जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे 616 इंटू 7 अपॉन इथं काय असणार आहे, हे दोन नंबर न्यूमरेटर मध्ये होते ते इकडच्या साईडला आल्यानंतर डिवाइड मध्ये गेलेले आहेत. इज इक्वल्स टू r. ठीक आहे. आता इथं 2 आहे, इथं युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे आडवा भागाकार होतो त्यामुळे इथं भाग घालवला. इथं बघा 2 3 जा 1 ला भाग जात नाही म्हणून इथं 0 घेतले आणि 2 8 जा 16 आले. बरोबर आहे. आता इथं बघा 308 आहे आणि इथं किती आहेत आपले 22 आहेत. 22 1 जा 22 22 1 जा 22 30 मधून 22 गेले किती राहिले 8 राहिले. 88 आहे का, आहे. किती जा 4 जा म्हणजे 14 7 जा. देअरफॉर r इज इक्वल्स टू 14 इंटू 7 कारण न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये सगळे टर्म्स कॅन्सल झाल्या आणि न्यूमरेटर मध्ये 14 आणि 7 राहिलेला आहे, कट झालेले. बरोबर. मग मल्टिप्लिकेशन केली तर बघा 7 4 जा 28 7 1 जा 7 7 आणि 8 2 98 म्हणजे r इज इक्वल्स टू किती आले आपले 98 सेंटीमीटर आले. आणि आता आपल्याला काय करायचंय तर डायमीटर काढायचं आणि डायमीटर ही काय असती तर 2 इंटू रेडियस असती म्हणून 2 इंटू रेडियस किती आपली 98 आहे. मल्टिप्लिकेशन केले 8 2 जा 16 9 2 जा 18 प्लस 1 19 म्हणजे 196 ही काय असणार आहे आपली डायमीटर असणार आहे. ठीक आहे. हे होतं आपलं थर्डचं आन्सर. फोर्थ वन क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा आपल्याला इथं रेडियस काढायची आहे, डायमीटर काढायचं आहे, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आपल्याला काय दिलेलं आहे 72.6 सेंटीमीटर दिलेलं आहे. आता फर्स्ट आपण काय करूया, मगाचा जो क्वेश्चन होता थर्ड मध्ये त्यामध्ये आधी रेडियस काढली त्याच्यानंतर डायमीटर काढले. आता काय करूया आपण आधी डायमीटर काढून घेऊया आणि त्याच्यानंतर रेडियस फाइंड करून घेऊया म्हणजे दोन्ही मेथड्स तुम्हाला माहिती होतील. ठीक आहे. आता इथं बघा लेट काय सांगितलेलं आपल्याला काय दिलेलं आहे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 72.6 सेंटीमीटर दिलेला आहे. ठीक आहे. आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतो पाय इंटू डी, डायमीटरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे त्यामुळे पाय इंटू डी आले. बरोबर. सी किती आहे आपलं तर 72.6 आहे इज इक्वल्स टू पायची व्हॅल्यू काय असते 22/7 इंटू डी माहिती आहे का आपल्याला नाही, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा हा जो 7 आहे तो डिवाइड मध्ये होता अपोजिट साइडला म्हणजे इक्वल साइनच्या अपोजिटला गेला तर तो काय होतो इथं बघा 72.6 इंटू 7 झाले आणि अपॉन हा 22 न्यूमरेटरला होता तो या साइडला आल्यानंतर काय होईल डिवाइड मध्ये जाईल. ठीक आहे. तुम्हाला जर 22 नी डायरेक्टली डिवाइड करता येत नसेल तर तुम्ही काय करायचंय तर सिंपल स्टेप्स करत जायचे. म्हणजे काय करणार बघा आता इथं 2 नी डिवाइड होतं त्यामुळे 2 1 जा 2 1 जा इथं बघा 2 3 जा आले 1 राहिले 2 6 जा आणि 2 3 जा झाले. बरोबर आहे. म्हणजेच इथं येताना काय येईल बघा आणि 1 डिजिट पॉईंट होता त्यामुळे इथं येताना काय होईल तुमचं डी इज इक्वल्स टू 36.3 इंटू 7
अपॉन किती इथं 11 आहे, बरोबर आहे. आता 11 ने डिवाइड होतं का, 11 3 जा 33, किती राहिले 3 राहिले, 11 3 जा 33 म्हणजे 3.3 इंटू 7, म्हणून D इज इक्वल्स टू 7 3 जा 21, 7 3 जा 21, 21 प्लस 2 23 आलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे डी डायमीटर किती आलेली आहे आपली 23.1 आलेली आहे. आता रेडियस काढताना रेडियस इज इक्वल्स टू काय असतं, तर डायमीटर अपॉन 2 असतं. डायमीटर किती आपले 23.1 अपॉन 2 आहे. पॉइंट आहेत ऑलरेडी, युनिट प्लेसला 1 आहे, डिवाइड होणार नाहीये, पण पॉइंट्स मध्येच आन्सर येईल. म्हणजे इथं बघा 2 1 जा 2 आले, ठीक आहे. 2 1 जा 2, 1 राहिले, इथं पॉइंट दिला, 2 5 जा 10, परत 1 आले, त्या पॉइंटचा 0 दिला आणि 2 5 जा किती आले 10. हे काय झाली आपली रेडियस, ठीक आहे. हा होता आपला 4th क्वेश्चन टेबल मधला. आता आपण पुढचे क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेले बघा, इफ द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज 176 सेंटीमीटर फाइंड इट्स रेडियस. या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. ज्या वेळेला वर्ड प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेला आपल्याला फर्स्ट गिवन राईट करायचं असतं. त्यामुळे लेट काय दिलेलं आहे बघा इथं, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल किती दिलेलं आहे 176 सेंटीमीटर दिलेलं आहे, ठीक आहे. आता फॉर्म्युला काय असतो आपला, C इज इक्वल्स टू 2πr. आता हाच का फॉर्म्युला यूज केला, कारण आपल्याला रेडियस फाइंड करायचे आणि ह्याच फॉर्म्युल्यामध्ये r आहे, त्याच्यामुळे आपण काय घेतलेला हा फॉर्म्युला घेतलेला आहे. म्हणून C किती आहे बघा आपलं, तर 176 आहे इज इक्वल्स टू 2 इंटू पायची बेग किंमत किती असते 22/7 इंटू r, ठीक आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या न्यूमरेटरच्या टर्म्स असतात त्या डिनॉमिनेटरला जातात आणि जी डिनॉमिनेटर म्हणजे भागाकारातली किंवा डिवाइड मध्ये जी टर्म्स असते ती काय होती मल्टिप्लिकेशनला जाते. आता फक्त हे r इकडच्या साईडला लिहून घेऊया. हे 176 तसेच होते, हे 7 इकडे गेल्यानंतर काय झाले मल्टिप्लाइडला झाले आणि 2 आणि 22 होते ते काय आले डिवाइड मध्ये आले, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 2 ने डिवाइड केलं तर किती होतं बघा 2 8 जा 16, 1 राहिले 2 8 जा 16. 22 च्या टेबल मध्ये 88 आहे का, तर आहे. किती जा 4 जा, इथं 1 जा इथं 4 जा, म्हणजे r इज इक्वल्स टू 4 इंटू 7 राहिले, म्हणजे r इज इक्वल्स टू 7 4 जा 28 सेंटीमीटर. हे काय असणार आहे याचं आन्सर असणार आहे. देअरफॉर इट्स रेडियस इज काय असणार आहे इथं सेंटेन्स 28 सेंटीमीटर. Okay, the radius of the circular garden is 56 meter. What would it cost to put a 4 round fence around this garden at a rate of 40 rupees per meter? म्हणजे आपल्याला रेडियस दिलेली आहे गार्डनची, त्या गार्डनच्या रेडियस वरून आता त्यांनी काय सांगितलेले बघा 4 राऊंड मारलेले आहेत त्या वायरनी. म्हणजे आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल 1 राऊंड काढायला लागेल. 1 राऊंड म्हणजे आपलं काय असतं तर सर्कम्फरन्स असतं, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट आपण गिव्हन राईट करून घेऊया. लेट काय दिलेलं आहे बघा, तर रेडियस इज इक्वल्स टू किती दिलेली आहे 56 मीटर दिलेली आहे, बरोबर आहे. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काय असतं इज इक्वल्स टू 2πr असतं. म्हणजेच काय झालंय बघा इथं 2 इंटू पायची व्हॅल्यू काय असते आपली 22/7 इंटू r, r किती आहे इथं 56. आता 7 च्या टेबल मध्ये 56 आहे का, तर आहे. किती जा 8 जा 7 8 जा 56. आता इथं बघा 2 2 जा 4 2 2 जा 4 44 इंटू 8 आले, म्हणजेच बघा 4 8 जा 32 3 आले, 4 8 जा 32 32 प्लस 3 35 आले. हे काय झालं बघा आपलं, तर काय दिलेलं आहे मीटर मध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे. आता हे काय आलेलं आहे आपल्याला, तर लेंथ ऑफ वायर फॉर 1 राउंड, ही 1 राउंड ची वायर आलेली आहे 352 मीटर, ठीक आहे. असे किती राउंड्स मारलेले आहेत आपल्याला, तर 4 राउंड्स मारलेले आहेत. म्हणून देअरफॉर द लेंथ ऑफ 4 राउंड वायर इज काय असणार आहे बघा 4 इंटू एका याला राऊंडला किती वायर लागते आपल्याला 352 लागते, तर 4 राऊंडला किती लागेल म्हणून मल्टिप्लिकेशन केले. म्हणजेच बघा 4 2 जा 8 4 5 जा 22 आले,
4 3 जा 12, 12 प्लस 2 किती आलेले 14 आलेले, बरोबर आहे. हे आले मीटर मध्ये. म्हणजे हे आपल्याला 4 राऊंड साठी लागणारी वायर आहे. पण अजून आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, तर एवढ्या वायर साठी जर समजा 40 रुपीज पर मीटर आहे, म्हणजे 1 मीटरला किती आहेत आपले 40 रुपीज आहेत. फॉर 1 मीटर वायर कॉस्ट किती दिलेले आपल्याला, तर 40 रुपीज दिलेले. देअरफॉर द टोटल कॉस्ट ऑफ 1408 मीटर वायर इज काय असणार आहे, परत एकदा आपल्याला 1408 इंटू 40 रुपीज करणार आहे आपण, बरोबर आहे. म्हणजे त्या दोघांची मल्टिप्लिकेशन करणार आहे. 4 8 जा किती झाले 32, म्हणजे 3 आले. 0 असल्यामुळे हा 3 तसाच घेतलेला आहे. 4 4 जा 16 कॅरी ओव्हर, 4 1 जा 4 प्लस 1 5 आणि इथला 4 चा एक 0 राहिला होता तो इथं दिलेला आहे. तुम्हाला जर आडवी मल्टिप्लिकेशन येत नसेल तर डायरेक्टली तुम्ही काय करा, रफ वर्क मध्ये वरती नंबर आणि खाली नंबर लिहून मल्टिप्लिकेशन करून आन्सर लिहू शकता. हे होतं आपलं आन्सर. म्हणजे किती रुपीज लागलेले आहेत आपल्याला 56,320 रुपीज त्यांना 4 राऊंड साठी लागलेले आहे. लास्ट वन क्वेश्चन आता या ठिकाणी आपण बघतोय. काय सांगितलेले बघा, द व्हील ऑफ अ बुलक कार्ट हॅज अ डायमीटर ऑफ 1.4 मीटर. ठीक आहे. हाऊ मेनी रोटेशन्स विल द व्हील कंप्लीट ॲज कार ट्रॅव्हल्स 1.1 किलोमीटर सांगितलेले. म्हणजेच आपल्याला डायमीटर म्हणजे एक चाक आहे बुलक कार्टचं आणि त्या चाकाची जी डायमीटर आहे ती आपल्याला काय दिलेली आहे, डायमीटर दिलेली. हा जर सर्कल असेल तर ह्याची डायमीटर आपल्याला दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला काय करायला लागेल, तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, फाइंड करायला लागेल, बरोबर आहे. म्हणजेच बघा लेट काय दिलेलं आहे आपल्याला, डी दिलेलं आहे. किती दिलेलं आहे बघा, तर 1.4 मीटर मध्ये दिलेलं आहे, बरोबर. आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल्स टू पाय इंटू डी. डी म्हणजे डायमीटर दिलेले आहे म्हणून आपण पाय डी चा फॉर्म्युला यूज केला. म्हणून बघा इथं 22/7 इंटू 1.4. आता डेसिमल फ्रॅक्शनचे डिवायडेशन जर तुम्हाला येत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. इथं बघा 7 ने डिवाइड केलं, इथं आले 7 2 जा 14 म्हणजे 0.2 आले, बरोबर आहे. आता इथं 2 2 जा 4 2 2 जा 4 पण मल्टिप्लिकेशन मध्ये पाठीमागून एक डिजिट पॉईंट आहे त्यामुळे एक डिजिट पॉईंट दिलेला आहे. म्हणजे जो सर्कल आहे म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आहे तो किती आलेला आपला 4.4 मीटर आलेला आहे, बरोबर आहे. बट जे डिस्टन्स दिलेला आहे, कार ट्रॅव्हल्स केलेलं जे डिस्टन्स आहे, कार ट्रॅव्हल बाय डिस्टन्स किती दिलेलं आहे बघा, तर या ठिकाणी आपल्याला 1.1 किलोमीटर दिलेलं आहे. आणि किलोमीटरचं कन्व्हर्जन आता वरचे युनिट्स आपले मीटर मध्ये आहेत त्यामुळे आपण काय केलेलं आहे, याला 1.1 इंटू 1000 नी मल्टिप्लाइड केलं. म्हणजेच या ठिकाणी किती आले बघा, 11 1 जा 11 आले. हे 2 zeros आणि हे पुढचा 0 आणि तो पॉईंट नंतर 0 होता त्याच्यामुळे आपण फक्त काय लिहू शकतो 1100 मीटर. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, तर रोटेशन will the wheel काय सांगितलेलं आहे, complete as the cart is equals to distance upon circumference. ठीक आहे. डिस्टन्स किती काढलं बघा आपण 1100 म्हणून इथे आले 1100 अपॉन सर्कम्फरन्स किती आला होता बघा 4.4 होता त्यामुळे इथे घेतले 4.4. आता पॉईंट काढून टाकायचे आपल्याला, 1 डिजिट पॉईंट आहे त्यामुळे वरती खाली काय घेतले 10 नी मल्टिप्लाइड केले. डिवाइड मध्ये 10 नी मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला पण 10 नी मल्टिप्लाय केलं. हे इझी मेथड आहे अंडरस्टँड व्हायला. इथं बघा 1100 मल्टिप्लिकेशन आणि इथं 10 नी मल्टिप्लाय केल्यामुळे काय झाले, तर 4 इंटू 4 इंटू 10 केले तर 440 होतात आणि 1 डिजिट नंतर पॉईंट आहे त्यामुळे तो पॉईंट लिहित नाही त्यामुळे डिवाइड मध्ये किती येतील आपले 44 येतील. ठीक आहे. आता 11 ने डिवाइड होतं म्हणून बघा 11 1 जा 11 0 जा 11 0 जा 11 0 जा 11 4 जा. आता 4 ने 1000 ला डिवाइड केलं तर इथं बघा 4 2 जा 8. ठीक आहे. 2 राहिले. 4 5 जा 20 आणि 4 0 जा 0 म्हणजे 250 किती होणार आहे रोटेशन्स होणार आहेत. हे होतं ह्याचं फायनल
आन्सर. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा प्रॅक्टिस सेट इझी जाईल. तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. तोवर तुम्हाला दिलेले डिस्क्रिप्शन मधले व्हिडिओज पाहत राहा आणि नॉलेज वाढवत राहा. थँक्यू.